लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सरोजची मैत्रीण विजया आणि तिची मुलगी राधा चांदेकरांच्या घरी पोहोचतात। या दोघीही खूप मॉडर्न असतात, सुंदर असतात। विजया आणि राधा चांदेकरांच्या दाराशी येतात तेव्हा कला ही संपूर्ण घर आवरत असते। या दोघींना पाहून सरोजला खूप आनंद होतो। सरोज लगेचच त्यांना घरात बसायला सांगते आणि राधाला म्हणते त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी बनव। तिला ब्लॅक कॉफी खूप आवडते। कला हे ऐकते आणि कॉफी बनवायला जाते। घरातील सगळे लोक जमतात। आबा, राहुल, रजनी सगळे येतात। तेव्हा एक एक करून सरोज सगळ्यांशी त्यांची ओळख करून देते, पण ती कलाची ओळख काही करून देत नाही। त्यानंतर विजया ही राधाशी सर्वांची ओळख करून देते ही माझी मुलगी राधा आहे। त्यानंतर राधा आबांच्या पाया पडते, घरातील सगळ्या मोठ्यांच्या पाया पडते। हे पाहून सरोजला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, वा विजया, तुझी मुलगी इतकी सुंदर आहे। विदेशात शिकून आली आहे, पण आपले संस्कार नाही विसरली ती। तर विजया म्हणते, हे तिच्या बाबांचे संस्कार आहे, तुला तर माहितीये ना। त्यानंतर सगळेजण गप्पा मारू लागतात, राधाचं आणि विजयाचं कौतुक करत असतात। तर राहुल हा राधाजवळ येतो आणि तिला हॅलो म्हणतो। राधा आणि राहुलचं लग्न करून द्यायचं म्हणून रोहिणी खूप खुश असते। इकडे संगीता ही सुद्धा घर आवरत असते। बाबा विचारतात तू काय करतेस, तर संगीता सांगते, विसरलात का, आज नेनीला पाहायला मुलगा येतोय ना, म्हणून मी आवरते। तुम्ही हा पेपरचा गठ्ठा रूम मध्ये ठेवा। बाबा हा गठ्ठा उचलतात तर त्यांच्या कमरेत चमक भरते, त्यामुळे ते आराम करायला निघून जातात। संगीताला त्यांची खूप काळजी वाटते। नैना विचार करते, माझ्यामुळे आई बाबांना हा त्रास होतोय, हे लग्न थांबवण्यासाठी आईला सांगावंच लागेल। इकडे सरोज सर्वांना सांगते की आज मी इथे विजयाला बोलवलंय, कारण राधा आणि राहुलचं लग्न करून द्यायचं असं आमचं ठरलंय। हे ऐकून घरातील सर्वांना आनंद होतो, तर कलाला मात्र मोठा धक्काच बसतो की असं कसं काय होऊ शकतं। सगळेजण गप्पा मारत असतात तेव्हा आबा सांगतात की हा राहुल जरी माझ्या मुलीचा रोहिणीचा मुलगा असला तरी तो चांदेकरच आहे। मुलाचा मुलगा आणि मुलीचा मुलगा असा फरक या घरात कधीही केला जात नाही। त्यामुळे तुमची मुलगी आमच्या घरात खूप खुश राहील, तिला मान मिळेल हे नक्की। नैना किचन मध्ये येते आणि संगीताला म्हणते, मला हे लग्न नाही करायचंय, तू हे लग्न थांबव। तर संगीता म्हणते, मी तुझं लग्न करून देणार, तुला तुझ्या घरी जा आणि काय करायचं ते कर, मला काही सांगू नको। तू अशी का वागतेस? तर नैना म्हणते, मी तुझ्यामुळेच अशी झालीये। लहानपणापासून तू मला सांगितलं की श्रीमंत घरात तुझं लग्न करून देईन, तुला श्रीमंती अनुभवता येईल, म्हणूनच हे सगळं होतंय ना। तर संगीता म्हणते, ते काही असलं तरी तो मुलगा येणार आणि तुला त्याच्याशीच लग्न करायचंय। हे ऐकून नैनाला मोठा धक्काच बसतो। राहुलला सगळं सांगावं लागेल असा विचार ती करते। इकडे राधा ही सर्वांना म्हणते की तुमचं कुटुंब मला खूप आवडलंय। आमच्या घरात जास्त माणसं नाहीयेत, त्यामुळे मला एकत्र कुटुंब खूप आवडतं आणि विदेशात जाऊन आल्यापासून तर एकत्र कुटुंबाचं महत्त्वही मला समजलंय। तुमच्या घरात मी खूप खुश राहील। हे सगळं ऐकून कला खूप घाबरते आणि विचार करते, तिकडे नैनाताई राहुलशी लग्न करण्याचा विचार करते आणि इकडे राहुल तर दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय। सरोज मोलकरणीला कॉफी आणायला सांगते, परंतु कला कॉफी घेऊन येते। ही कॉफी विजयाला खूप आवडते। विजया म्हणते, वा काय कॉफी बनवलीये, एवढ्या कॉफीसाठीच मी तुला माझ्याकडे घेऊन जाऊ शकते आणि डबल पगार देऊ शकते। हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो। कलाला खूप वाईट वाटतं, अद्वैतलाही वाईट वाटतं। कला किचन मध्ये निघून जाते तेव्हा रोहिणी ही विजयाला सांगते, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, ती आमच्या घरची मोलकरीण नाहीये, तुझ्या मैत्रिणीची सून आहे, अद्वैतची बायको आहे। हे ऐकून विजयाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते, मला नव्हतं माहीत, ती कॉफी घेऊन आली ना तर मला वाटलं मोलकरीणच आहे, मला माफ करा। तर आबा म्हणतात, ती खूप चांगल्या संस्कारात वाढलीये, घरात मोलकरीण असतानाही सून म्हणून ती जबाबदारी घेते, तिच्या हातची पुरणपोळी खाल्ली तर तुला खूपच आवडेल। तर विजया म्हणते, मला अजून एक कारण झालं, मी नक्कीच तिच्या हातची पुरणपोळी खायला येईल। अद्वैतला वाईट वाटतं आणि तो किचन मध्ये येऊन कलाला म्हणतो, तुला पुढे पुढे करायची खूप सवय आहे, कमीत कमी चांगली साडी तरी नेसायची, तुझा असा अपमान झाला नसताना। कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। इकडे सगळेजण एकमेकांना गोड भरवतात आणि हे नातं जमलं म्हणून खुश होतात। तेव्हा रोहिणी विजयाजवळ येते आणि म्हणते, आपणही एकमेकांना गोड भरवूया, म्हणजे आपलं नातं पक्क होईल। परंतु विजया ही आधी सरोजला गोड भरवते, त्यामुळे रोहिणीला खूप राग येतो। तेव्हा सोहम तेथे येतो। कला सोहमला म्हणते, तू या दोघांबरोबर सेल्फी काढ, मी नंतर सांगेल त्याचं काय करायचंय। सोहम राहुल आणि राधाजवळ येतो आणि सेल्फी काढतो।
राहुल नाही म्हणतो तर सोहम म्हणतो, आपली एक आठवण राहील ना. तो या दोघांबरोबर सेल्फी काढतो. इकडे नैनाला पाहायला डॉक्टर घरी येतो. तो सांगतो, मला माझ्या आत्यानेच वाढवलंय, पण ती आता अमेरिकेत आहे. माझी स्वतःची ओपीडी आहे. संगीता त्याला विचारते, तुम्हाला नैनाबद्दल माहिती आहे ना, मग तुम्ही या लग्नाला का तयार झालात? तर हा मुलगा सांगतो, आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. लहानपणापासूनच मला नैना खूप आवडायची. ती खूप बिनधास्त आहे, स्वतःच्या मनाचंच करते. ती लग्नातून पळून गेली ही गोष्ट मला माहितीये, पण ती का पळून गेली असेल हा तिचा विषय आहे. मला त्या ढवळढवळ नाही करायची, पण मला तिच्याशी लग्न करायचंय. मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे. हे ऐकून संगीता आणि तिच्या बाबांना खूप आनंद होतो, परंतु नैनाला मात्र हे आवडत नाही. लग्न जमलं म्हणून संगीता या दोघांना गोड खाण्यास सांगते. नैना विचार करते, लवकरात लवकर राहुलला भेटावं लागेल आणि काहीतरी करावं लागेल. इकडे कला विचार करते की आपल्या वृद्धाश्रमात जाऊन सगळी चौकशी करायला हवी. तर अद्वैत सुद्धा हाच विचार करतो. दोघे वृद्धाश्रमात पोहोचतात आणि एकमेकांना पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत आणि कला हे दोघे वृद्धाश्रमात पोहोचतील, पण त्यांच्या भांडणांमुळे हा माणूस ऑफिस बंद करून निघून जाईल. तर अद्वैत हा कलासाठी साड्या घेऊन येईल आणि हे पाहून सरोजचा खूप जळफळाट होणार. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.